इलेक्ट्रॉनिक्स, यहाँ पर आपको मिले एलईडी टीवी, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, सीलिंग फैन, ज्योति पथ मिलने का एकमात्र ठिकान तिवारी इलेक्ट्रॉनिक्स। एचडीएफसी और बजाज फायनान्स से लोन सुविधा भी उपलब्ध। फर्निचर एंड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला मिळेल अलमारी, कूलर, डेझर्ट कूलर, फ्रीज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन सारख्या गृहोपयोगी वस्तू खरेदीकरिता बजाज फायनान्स आणि एचडीएफसी उपचार आणि किशन वरून येणारी नागपूर ला जाणारी थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येईल. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस नागपुर गाड़ी नंबर 02-139 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. कृपया ध्यान दीजिए गाड़ी क्रमांक 02-139 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली गाड़ी नंबर 02-139 छत्रपति शिवाजी. सर्वांना भेटून आलो ना. नमस्कार, मी नरेश वानकडे, स्टेशन प्रबंधक मूर्तिजापूर. अमृत भारत स्टेशन स्कीमच्या अंतर्गत मूर्तिजापूर स्टेशनला जे जीओसीच्या माध्यमातून कार्य पूर्ण झालं, त्यामध्ये प्रामुख्याने नवीन बुकिंग ऑफिस जे 16/2/2025 पासून कार्यान्वित झालेलं आहे. त्यानंतर 2 गेट, भव्य दिव्य असे गेट निर्माण झाले, एंट्री आणि एक्झिट. त्यानंतर प्लॅटफॉर्मला मूलभूत सुविधामध्ये प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती 5 वॉटर स्टँड, प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती 5 वॉटर स्टँड, सोबतच 250 मीटरची वॉल कंपाऊंड तयार करण्यात आली. जे पुराण्या टाईपचं इलेक्ट्रिफाईड जे होतं सबस्टेशन, त्याला सुसज्ज असे नवीन बिल्डिंग त्याचं स्थानांतरण करण्यात आलं आहे. पूर्वी मोटरसायकलसाठी पार्किंग एरिया छोटा पडत होता, आता त्याच्यामध्ये नवीन अशा पार्किंग एरियाची निर्मिती करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पब्लिक अम्युनिटीज लक्षात घेता प्लॅटफॉर्म नंबर 1 वर नवीन टॉयलेट एक ब्लॉक बांधण्यात आला. तसंच प्लॅटफॉर्म नंबर 2 वर सुद्धा नवीन टॉयलेट ब्लॉक बांधण्यात आलेला आहे. महत्त्वपूर्ण वरिष्ठ नागरिकांची सेवा, त्यांची सोय हे लक्षात घेता रेल्वेने प्लॅटफॉर्म नंबर 1, प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि बुकिंग ऑफिस जवळ 3 लिफ्टची सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोबतच यात्रेकरूंना उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी सीओपी शेड बांधण्यात आलेलं आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 वरती. सोबतच रिनोव्हेशन 10 रूमचं करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्हीआयपी कक्ष, स्टेशन प्रबंधक कक्ष, ओएस कक्ष, वेटिंग रूम, जेंट्स वेटिंग रूम, लेडीज वेटिंग रूम, सोबतच एक एसएससी टेलिकॉमचं सुसज्जित असे ऑफिसची निर्मिती झाली. एसएससी एसएनटी एसएम रूमची अशा पद्धतीचं नवीन सरफेस एरियामध्ये सुद्धा प्लॅटफॉर्मला जे सरफेस एरिया 4000 स्क्वेअर फूट 1 नंबर ते 5000 स्क्वेअर फूट 2 नंबरती, आणि सोबतच हायमास एक स्टेडियम टाईपचं एक हायमास आरटीएफ ऑफिसकडे निर्माण करण्यात आला. सोबतच एक दुसरा हायमास जो आहे आयओडब्ल्यू ऑफिस मध्ये निर्माण करण्यात आला.
सर्वात महत्वाचा नॅशनल गौरव म्हणून जो नॅशनल फ्लॅग आहे, हा मास जो म्हणतो आपण त्याला, तो सुद्धा 23 मार्च 2025 पासून आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. अशा पद्धतीचे ग्राहक पब्लिक आणि पॅसेंजरची महत्वाचं आम्ही केंद्रबंद बांधून मुर्दापूर स्टेशनचा काय अपलट झालेला आहे याचं संपूर्ण श्रेय हे सेंट्रल गव्हर्नमेंटला जाते. आणि जीओसीच्या अंतर्गत ज्या गतीने हे कार्य केलं त्याची जेवढी म्हणावी तेवढी तारीफ कमी आहे. बऱ्याचदा बुकिंगला आल्यानंतर तिथं व्यवस्था ठीक नव्हती. बुकिंग कार्यालयाची व्यवस्था म्हणावं लागेल की क्ल्यू जेव्हा लाईन मध्ये उभे राहतो, आता एवढं सुसज्ज असं बुकिंग कार्यालय झालं. सोबतच ATM ची सुविधा आहे. जर क्ल्यू मध्ये जर गर्दी असेल तर यात्री आपल्या मोबाईलच्या माध्यमातून स्वतः तिकीट काढू शकतो. मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आपण तिकीट चालू तिकीट घेऊ शकता. त्यामध्ये पब्लिकला गाडी तिकीटसाठी गाडी सुटली अशा पद्धतीचा पत्र याच्यापासून आपण टाळू शकतो. सोबतच रिझर्वेशन मध्ये सुद्धा आपण बघितलं एक स्पेशल विंडो निर्माण झालेली आहे. तत्कालची सुविधा साठी आपण RPF नियुक्ती करतो आणि जो पहिले येईल तो पहिले हा जो रेल्वेचा फंड आहे की जो रेल्वेचा नियम आहे, जो पहिले आएगा उसको पहिले मिलेगा, याच तत्वानुसार आणि त्या ठिकाणी RPFच्या मध्ये मॉनिटरिंग केले जाते. आणि अशा याला बाहेर शक्ती जो प्रकार घडतो की योग्य यात्रेला तिकीट मिळावं, हाच एक रेल्वेचा मुख्य उद्देश आहे. मुख्याने 2 महिन्यापूर्वी मुर्दापूरला भारतीय जनता पार्टीतर्फे रेल्वे आंदोलनाचं मेमोरंडम दिलं गेलं होतं. त्यांचा मुख्य उद्देश हाच होता की यात्रेकरूंना इथं ज्या नॉनस्टॉप गाड्या आहेत त्यांचं स्टॉपेज मिळावं. सोबतच आम्ही लगेच ते आमच्या मंडळ कार्यालय भुसावळला ते लेटर फॉरवर्ड केलं. लगेच आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते सेंट्रलला फॉरवर्ड केलं. आणि पब्लिक सर्व काही आहे, रेल्वेसाठी पॅसेंजर सर्व काही आहे. आणि अर्थातच जर गाड्यांना स्टॉपेज मिळाले तर अर्निंग वाढेल. आणि यात्रेकडून जेव्हा असा अभिप्राय येतो उतरल्यानंतर जेव्हा हे स्टेशनला उतरल्यानंतर ते थोडंसं अचंबित होतात, खरोखरच मी मुर्दापूरला उतरलो का, जेव्हा ऑन ड्युटी मास्टरकडे किंवा TC कडे जे विचारणा केला जाते तेव्हा एक वेगळीच अनुभूती प्राप्त होती, खरोखरच या स्टेशनचा काय अपलट झाला. राहिला केंद्र शासनाकडून निश्चितच आमचा केंद्रबिंदू हा यात्री आहे, त्याची सुविधा आहे, त्याची सुरक्षा आहे. यांचा निश्चितच केंद्र सरकार रेल्वे बोर्ड निश्चित विचार करेल आणि जे आपले प्रलंबित मागण्या आहेत त्यांचा पाठपुरावा करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आता आपण बघितलं असे 5-6 महिन्यापूर्वी 2136 या गाडीचा मुद्दा आपल्याकडे थांबा मिळाला. आदरणीय खासदार धोत्रे साहेबांचा पाठपुरावा होता. मुर्दापूरचे कर्तव्यदक्ष आमदार हरीश पिंपळे साहेबांचा त्याला पाठपुरावा होता. अर्थातच इथला यात्री आणि नागरिक हा सुजन आहे, सतर्क आहे. त्याचाच परिणाम भविष्यात आपल्याला निश्चितच मिळतील आणि आता जे काही प्रलंबित मागण्या त्या सुद्धा पूर्ण होतील अशी मला शाश्वती आहे. कलकत्ता मुंबई या लोहमार्गावर मूर्तिजापूर हे रेल्वे स्टेशन जंक्शन म्हणून ओळखले जाते. या रेल्वे स्टेशनला दर्यापूर तालुका, कारंजा तालुका, अंजनगाव तालुका आणि दारवा तालुका असे 4 तालुके या रेल्वे स्टेशनशी जोडलेले आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या सुद्धा या ठिकाणी भरपूर आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत हा जो कायापालट या ठिकाणी झालेला आहे, हा सुशोभीकरण, सौंदर्यीकरण आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा मानला जाईल. एक काळ होता मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा की फार कमी गाड्यांचा थांबा या ठिकाणी होता. साधारणतः 50 वर्षापासून मी हे रेल्वे स्टेशन पाहतो आहे. त्यावेळेस कोळशाचं इंजिन होतं, तर त्या कोळशाच्या इंजिनवर पाणी लागायचं. तर ते पाणी घेण्याकरता मूर्तिजापूर स्टेशन हे अतिशय महत्वाचं होतं, कारण बडनेरा आणि अकोला इथे पाण्याची उपलब्धता नव्हती. आणि त्यानंतर हा जो कायापालट या ठिकाणी झालेला आहे, हा कायापालट निश्चितच अतिशय मूर्तिजापूर किंवा या 4-5 तालुक्याच्या दृष्टिकोनातून किंवा प्रवाशांच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा आहे. आणि या तालुक्याच्या सर्व 4ही तालुक्याच्या दृष्टिकोनातून हा एक मानाचा तुरा या ठिकाणी रोवला गेलेला आहे. या अनुषंगानं मी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचं मनापासून या 4ही तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. अगदी बिलकुल इंग्रजांच्या काळापासूनच या रेल्वे स्टेशनला अतिशय महत्व आलेलं होतं. आता यवतमाळ जी रेल्वे लाईन या ठिकाणी चला आपण नॅरोगेज म्हणू, ही जी नॅरोगेज रेल्वे तयार केली गेली होती इंग्रजांच्या काळामध्ये. त्याचा महत्वाचा उद्देश असा होता की यवतमाळ हा अतिशय उत्कृष्ट कापूस विकवणारा भाग होता. त्याच्यामुळे तो कच्चा माल आपल्याला या ठिकाणी आणता यावा
आणि त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्याला उद्योगधंदा या ठिकाणी उद्योग सुरू करता यावा या दृष्टिकोनातून ही नॅरोगेज रेल्वे या ठिकाणी सुरू करण्यात आली. आणि आज अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारच्या योजना जवळपास लिफ्ट पासून या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आहे. प्लॅटफॉर्मची लांबी सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. काही प्रवासी लोकांना या ठिकाणी सुरक्षा मिळावी या दृष्टिकोनातून त्यांच्याकरता योग्य सोयी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. एवढंच नव्हे तर शौचालयाची सुविधा सुद्धा या ठिकाणी अगदी वाखाणण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि निश्चितपणे या ठिकाणी केंद्र सरकारने सारासार अभ्यास करूनच या स्टेशनची या ठिकाणी निवड केली. त्यामुळे या ठिकाणी खरोखरच या केंद्र शासनाचे या ठिकाणी आभार मानावंच लागेल. असं पाहिलं तर इंग्रज काळापासून अतिशय महत्वाचं असं हे रेल्वे स्टेशन राहिलेलं आहे. आणि या रेल्वे स्टेशनला इंग्रजांनी देखील महत्व दिलं होतं. त्यामुळेच इथून परतवाड्यापर्यंत आणि इकडे यवतमाळपर्यंत शकुंतला रेल्वे या भुसावळ डिव्हिजन मध्ये इंग्रजांनी फक्त मूर्तिजापूर इथून सुरू केली होती. त्यामुळे निश्चितच या गाडगेबाबतच्या कर्मभूमीला इंग्रजांनी महत्व दिलं होतं. आणि त्यानंतर मोदीजींच्या कल्पकतेने अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत अतिशय आधुनिक असं कायापलट या रेल्वे स्टेशनचा झालेला आहे. सर्वच बाबतीत सुरक्षा असो, प्रवाशांच्यासाठी काही योजना असो, तसं पाहिलं तर जवळपास 4 लिफ्ट या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे. आणि प्रवासी वर्गाला नजरेसमोर ठेवून ज्या पद्धतीने एक आधुनिक आणि सौंदर्यीकरण याचा जो संगम साधण्यात आलेला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. मोदीजींना खरोखर जेवढे धन्यवाद देता येईल तेवढे कमी आहेत. त्याच्यासोबतच माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार संजय भाऊ धोत्रे यांचं देखील योगदान नाकारता येणार नाही. आणि नवनिर्वाचित खासदार जे आहेत अनुभव धोत्रे असतील, आमचे आमदार आहेत हरीशभाऊ पिंपळे यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने यासाठी मागोवा घेतलेला आहे, पाठपुरावा केलेला आहे. सोबतच या रेल्वे स्टेशनचे जे 2 प्रवेशद्वार आहेत, अतिशय भव्य असे प्रवेशद्वार की नवीन माणूस आल्यानंतर त्याला असं वाटतं की आपण मूर्तिजापूरच्या खरंच रेल्वे स्टेशनवर आलो आहोत का, की आपण एखाद्या दुसऱ्या ठिकाणी चुकून आलेलो आहोत. एवढं कायापालट ह्या रेल्वे स्टेशनचा झालेला आहे. ते प्लॅटफॉर्म असो किंवा इतर आजूबाजूची बाकीच्या इमारती असो, तिकीट घर असो, सर्व ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सौंदर्यीकरण झालेलं आहे या योजनेअंतर्गत. आणि सगळ्यात लक्षवेधक म्हणजे अतिशय उंच असा फडकणारा आमच्या देशाचा, आमचा सन्मान, आमची आन बान शान तिरंगा ध्वज जो लोकांचं दुरून लक्ष वेधून घेत आहे. क्या कहेंगे, मिर्जापुर रेलवे स्टेशन एक आधुनिकता का केंद्र बना हुआ है, आवागमन भी बढ़ने वाला है, किस तरह से आप महसूस करते हैं? केंद्र सरकार के माध्यम से अमृत भारत रेलवे स्टेशन सौंदर्यीकरण आधुनिकीकरण योजना के अंतर्गत इस रेलवे स्टेशन का जो कायापालट हुआ है उसके लिए शब्द अपूरे हैं, कम गिरते हैं. अंग्रेजकालीन यानी ऐतिहासिक रेलवे स्टेशन मूर्तिजापुर रेलवे स्टेशन रहा है. अंग्रेजों ने देखिए ये भुसावल डिवीजन में मूर्तिजापुर से शकुंतला रेलवे शुरू की थी. और आज केंद्र सरकार ने जो इस रेलवे स्टेशन का डेवलपमेंट किया है, इसको आधुनिक बनाया है, बहुत तारीफ काबिल है. और प्रवासियों के लिए बहुत अच्छी सुविधा यहाँ उपलब्ध कराई गई है. कुछ और गाड़ियों के स्टॉपेज यहाँ मिल जाए तो प्रवासियों के लिए बहुत और अच्छे से सुविधा हो सकती है. क्योंकि 4 डिस्ट्रिक्ट, 4 जिले जिसे बोले जाते हैं, 4 जिले ने अकोला, अमरावती, वासिम और यवतमाल, ये 4 डिस्ट्रिक्ट के बीच में मूर्तिजापुर रेलवे स्टेशन आता है. इसलिए इसका महत्व अलग ही है और प्रवासियों के लिए बहुत सुविधाजनक इस रेलवे स्टेशन पे इस योजना के अंतर्गत जो सुविधा उपलब्ध कराई गई है उसके लिए केंद्र सरकार का, मोदी जी का और सबका धन्यवाद. मैं डीके मीना, कॉमर्शियल इंस्पेक्टर बडनेरा सेक्शन. और इस मुद्दे में मैं कहना चाहूंगा कि जिसे मोदी
सरकार की जो योजना के तहत ABSS अमृत भारत स्टेशन डेवलपमेंट योजना के तहत मूर्तियापुर स्टेशन का डेवलपमेंट किया गया, विकास किया गया। उसके मद्देनजर हमने इसमें रेलवे ने सभी मुद्दों को ध्यान में रखा है। पब्लिक फैसिलिटी, पैसेंजर एमिनिटी जिसको बोलते हैं। सेकंड, यहाँ पे दिव्यांगजनों की सुविधा का भी ध्यान रखा गया है। उनको दिव्यांगजन कैसे आएंगे, कहाँ से एंट्री करेंगे, फैसेड एरिया क्या रहेगा, उसके एंट्री पॉइंट क्या रहेंगे। उसके अलावा उनमें फैसिलिटीज, रेलवे ने फैसिलिटीज का बहुत ध्यान रखा है इसमें। और जो ऑफिस है उनका रिनोवेशन हुआ है यहाँ पे। सेकेंडली, जो बुकिंग ऑफिस जिसका पब्लिक से आम पब्लिक से नाता रहता है, उसका नवीनीकरण हुआ है। और बाकी सुविधाएं जैसे टॉयलेट्स है, सिटिंग अरेंजमेंट है, यहाँ के जो वेटिंग रूम्स है, उनकी सुविधाएं काफी बेहतर पहले और अब में काफी अंतर आ गया है। और यहाँ पे जो लोगों को बैठने के बारे में COP व्यवस्था है, जैसे COP के नीचे बैठने के लिए काफी अरेंजमेंट हो गया है, क्लीनिंग स्टेशन हो गया है। सेकेंडली, जो यहाँ का पहले का इंफ्रास्ट्रक्चर और अभी के इंफ्रास्ट्रक्चर में बहुत डिफरेंट आ चुका है। मैं अभी यही बताना चाहूंगा कि इससे यात्रियों को, जब यहाँ यात्री उतरेंगे तो उनको ऐसा लगेगा कि ये स्टेशन नया डेवलप हो चुका है। पहले और अब में काफी अंतर आ चुका है। इसको हमने इसके मद्देनजर यात्री जब उतर रहे हैं, अभी फिलहाल हमको उनके व्याख्यान से ये मिल रहा है कि पहले और अब में सर ये मूर्तियापुर स्टेशन ही है ना, ऐसा पूछते हैं हमको। इस प्रकार की सुविधाएं यहाँ पे हुई है। और बाकी सभी सुविधाओं को ध्यान में रखते हुए मेन एंट्री गेट को भी काफी डेवलप किया गया है। उसके अलावा गार्डन, पार्किंग व्यवस्था, सौंदर्यीकरण, यहाँ की लाइटिंग अरेंजमेंट, सभी चीजों को ध्यान दिया गया है। और वृद्ध और सीनियर सिटीजन लोगों के लिए लिफ्ट की व्यवस्था की गई है। इसकी लेफ्ट है, फिर अपना रैंप की व्यवस्था है, सीढ़ियां, स्पेस है, सभी चीजों का नवीनीकरण किया गया है। धन्यवाद।